रायगडच्या खोपोलीमध्ये भंगाराच्या गोदामाला आग लागली। मुंबई पुणे एक्सप्रेस वे लगतच्या गोदामाला ही आग लागली आहे। या गोदामातून स्फोटाचे मोठमोठाले आवाजही येत होते। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। खोपोलीजवळ भंगाराच्या गोदामाला ही भीषण आग लागली। मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हाळ या गावाजवळ भंगाराचं गोदाम आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात गोदामाला आग लागली। गोदामातून स्फोटाचे आवाज येतात। तर खोपोली फायर ब्रिगेड, टाटा स्टील फायर ब्रिगेड, गोदरेज फायर ब्रिगेडसह हेल्पलाईन फाउंडेशनची टीम आणि खालापूर पोलीस मदत कार्यासाठी घटनास्थळी दाखल झालेत। मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा या ठिकाणी निघालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आग विझवण्यासाठी, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी रायगडमधून आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। प्रफुल्ल, अत्यंत मोठी आग दिसतेय। मुंबई पुणे एक्सप्रेस वे लगतच हे गोदाम असल्याचं कळते, काय नेमकी आणखी तपशील आहे? नक्कीच अनुपमा, ही आग जी आहे त्या आगीच्या दृश्यांवरनं आपल्याला लक्षात येत आहे की आगीची भीषणता किती मोठी आहे। आणि महत्वाची आणि गंभीर बाब अशी आहे की हे गोदाम जे आहे ते मुंबई गोवा महामार्गाला अगदी लागूनच आहे। अगदी खोपोली शहरापासून 1 किलोमीटर अंतरावरती हे गोदाम आहे आणि हायवेला लागून असल्यामुळे या आगीची झळ मुंबई पुणे महामार्गावरून जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या वाहतुकीवर कुठलाही परिणाम होऊ नये याचा प्रयत्न पोलीस आणि अग्निशमन यंत्रणा करतात। त्यामुळे या आगीवरती मोठ्या प्रमाणात मारा जो पाण्याचा केला जातोय, फोमचा मारा केला जातोय। 4 ते 5 अग्निशमन बंब त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करतात। खरं तर आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही, मात्र या भंगाराच्या गोदामामध्ये प्लास्टिकचे ड्रम आणि त्याला लागलेली रसायनाचे जे रिकामे झालेले ड्रम असतात ते होते आणि त्याच्यामुळे ही आग भडकत चालल्याचं सांगितलं जातं। अनुपमा, धन्यवाद प्रफुल्ल, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स जरूर आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।